दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 वाजता पुन्हा म्हणजे रात्री झाले 11:30 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्यांनी 1.3% पुन्हा मतदान वाढवलं, म्हणजे 10 लाख मतं पुन्हा वाढवले. आम्हाला आश्चर्य झालं की 76 लाख मतं रात्रीच्या अंधारात कसे वाढले. अरे ज्यावेळी काँग्रेसला या राज्यामध्ये देशामध्ये 5वी बहुमत मिळालं, 400 जागा 350 जागा, त्यावेळी लोकशाही जिवंत होती. अरे काँग्रेसनं ज्यावेळी या देशामध्ये आणीबाणी लावली, खटले न चालवता अनेक लोकांना तुरुंगात टाकलं, त्यावेळी लोकशाही जिवंत होती. आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये गेली अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता, आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय. तुमच्या पोटामध्ये कळा उठतेत. तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय, चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करतंय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर जे काही आमच्या दृष्टिक्षेपात आलं ते असं आलं की पहिल्यांदा 5 वाजता जेव्हा एकूण मताची टक्केवारी जी होती ती 58% होती, आणि मग रात्री 11:30 वाजता निवडणूक आयोगाने ट्विट केलं आणि सांगितलं की आता मतदान 65% झालं. आता मतदान 65% झाल्यानंतर आम्हाला वाटलं की, कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेतो, म्हणजे वार्ता आपली पत्रकार परिषद घेतो. यावेळेस पत्रकार परिषद घेतली नाही, तो ट्विटच करत राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 वाजता पुन्हा म्हणजे रात्री झाले 11:30 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्यांनी 1.3% पुन्हा मतदान वाढवलं, म्हणजे 10 लाख मतं पुन्हा वाढवले. आम्हाला आश्चर्य झालं की 76 लाख मतं रात्रीच्या अंधारात कसे वाढले. मग आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं. आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं. राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की 1 लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर 76 मतं झालीत, म्हणजे 76 लाख होतात. मी त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना, आपण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो. मग कुठं कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या, तो आपला मागण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांना मागितलं, ते दिला नाही. अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाने पण, आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो, त्यांनी पण दिलं नाही, अजूनही माहिती दिली नाही. चोर के दाढी में तिनका असं हिंदीमध्ये कहावत आहे. आता तुम्ही मोदीची दाढीगिरी नको म्हणाल, तुम्ही तर उलटच म्हणाल. तर तुमच्या मनामध्ये शंका आहे, कारण की मला माझं मत समजून घेण्याचं, मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे, प्रत्येकाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे, ताकद आहे. अरे लोकशाही कशी, मी तुम्हाला जाता जाता सांगतो. अरे ज्यावेळी काँग्रेसला या राज्यामध्ये देशामध्ये 5वी बहुमत मिळालं, 400 जागा 350 जागा, त्यावेळी लोकशाही जिवंत होती. अरे काँग्रेसनं ज्यावेळी या देशामध्ये आणीबाणी लावली, खटले न चालवता अनेक लोकांना तुरुंगात टाकलं, त्यावेळी लोकशाही जिवंत होती. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या नियंत्रणात आणायची आहे म्हणून गावागावात जाऊन जबरदस्तीनं तुम्ही नसबंदी करत होता, तेव्हा लोकशाही जिवंत होती. अरे देशातल्या सगळ्या योजना, विमानतळ, चौक, ह्याला काँग्रेसच्या नेत्यांची नावं देत होता, ही लोकशाही जिवंत होती. आणि आता तुम्हाला उतरता कळा लागल्याबरोबर लोकशाही बुडायला लागली, अशा हकाट्या पेटता. अरे
शाळेंना नावं कुणाची, कारखान्यांना नावं कुणाची, दूध संघाला नावं कुणाची, रस्त्याला नावं कुणाची, चौकाला नावं कुणाची? म्हणजे तुम्ही डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातनं खाली येत होता का? सामान्य माणसाचं नाव एखाद्या चौकाला नाही आलं, एखाद्या विमानतळाला लढणाऱ्या, देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या माणसाचं नाव नाही आलं. अरे तुम्ही लोकशाही ही वेठ बिघार बनवलेली होते, लोकशाहीला तुम्ही गुलाम बनवलेलं होतं आणि या लोकशाहीला मुक्त करण्याचं काम या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केला. आणि म्हणून मी जाता जाता सांगतो, यो मशीन चा जो ह्यो कालवा चाललाय, ह्या कालव्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. गावात एखादं मेलं तर पै पाहुणं लेकी बाळी जमून गैवर घालते त्या का नाही? तसा मला तर एवढा आनंद वाटायला लागलाय. सत्ता नावाची रक्त पिपासू व्यवस्था यांच्या समोर आता मरून पडल्या. पण मला खरंच वाटत नव्हतं ह्या डोळा पवार साहेब सारखा माणूस सुद्धा मेलेल्या, आयुष्यभर भोगलेल्या सत्तेच्या जवळ येऊन गैवर घालून रडायला लागल. म्हणून हिथं जी येत आहेत ती सगळी गैवर घालायला येत आहेत. मार्करवाडीतल्या मी जनतेला आव्हान करन, कारण एखादं जर गैवर घालत असलं तर आपण त्याचं सात्वन करायचं असते. ते गैवर घालायला लागलं तर म्हणायचं असं करू नको, मी आहे तुझ्याबरोबर, तू म्हणतोयस ते खरं आहे, पुढच्या वेळी बदल करूया आपण, अजिबात काळजी करू नका, हे चुकीचं झालं, हे मरायला नाही पाहिजे होतं. कारण गैवर घातला की आपण सात्वन करतो का नाही? कारण रडणारा एखादा म्हणतो का नाही, आता मी कसा राहू, कुणाकडे बघून जगू? मग म्हणायचं माझ्याकडे बघून जग. आता दुपारी नाना पटोल्यांचा गैवर आहे, पण तुम्ही गैवर घालायला जेवून खाऊन या, नाहीतर बिन जेवणाचं इचेला आणि हे उपाशी तुम्हानीच मारतील. खाऊन पिऊन या. आणि राहुल गांधी जर आलंच गैवर घालायला, तो तर अख्ख्या देशाचा गैवर घालायला येणार आहे. त्यावेळी रामभाऊ मला आणि गोपीचंदला निमंत्रण द्या, कारण सातवण करायला आम्हाला बी यावं लागेल. आम्ही येतो. आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये गेली अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय. तुमच्या पोटामध्ये कळा उठतेत. तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय, चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करताय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. ईव्हीएम वरती घोटाळा होतोय. अरे माझं 2019ला मी बारामतीमध्ये उभा होतो, माझं डिपॉझिट जप्त झालं, मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का? तुम्ही साधा विचार करा. गेलं असतं का सांगा? जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं? हा, जरा तरी जवळ. अरे 2024च्या लोकसभेमध्ये तुमचे 31 खासदार निवडून आले, तेव्हा ह्यांची स्टेटमेंट काय होती पवारांची? महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला. बघा पेपर काढून, बघा युट्यूब वरती बातम्या काढून. महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, त्यांनी तुम्हाला हद्दपार केलं. 4 महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट. आणि आता तुम्हाला हद्दपार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले. अरे ईव्हीएम बारकी मशीन आहे, त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का? पण दडायला लागले. सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं बॅलेटवरच्या ह्यांना निवडणुका काय पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब 1952ला लोकसभेला उभा होते, त्यांचा 14,000 मतांनी पराभव झाला आणि 74,000 मतं त्यांनी बाद केली होती. 74,000 मतं बाद. हे टगे लोक काय करायचे माहिती का? तुमचं बॅलेटवर आहे, दुसरी टिक मारली, बाद झालं. चिठ्ठी गिळून खाल्ली, विषय संपला. चिठ्ठी पळवून दिली, विषय संपला. आता यांना यात हस्तक्षेप करता येत नाही. आज हे मीडियामध्ये काय सांगतायत
की अमेरिकेमध्ये सुद्धा ईएम वापरलं जात नाही. किती खोटं सांगायचं बघा. आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत. त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत, त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्यामध्ये बेल्जियम आहे, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, कॅनडा, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, चिले, पेरू, व्हेनेझुएला, नमिबिया, नेपाळ, भूतान, आर्मेनिया, शेजारचा आपल्या बांगलादेश. आणि याच्यापेक्षा काय, जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत. राहुल बाबाला माझा सवाल आहे, पहिला आजोळला जा, मामाच्या गावाला जा. जुक 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 आगेन गाडी, धुराच्या रेस्या हवेत काढी, पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. आमच्या लहानपणी आम्ही म्हणत होतो तू विमानातनं जा आणि इटलीमध्ये काय ईव्हीएम मधून मतदान होतं याचा अभ्यास कर ना. किती या देशामध्ये खोटं पसरवायचं.